तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज वाडीचं जेवण आहे, म्हणजे नैवेद्याचं जेवण आहे आणि आता 11:30 वाजल्यात आणि आमचं सगळं जेवण बनवून झालेलं आहे। जेवणात बघूया काय काय आहे। प्रथम इथे वरण बनवलेलं आहे, त्यानंतर थोडीशी मेथीची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ, भोपळ्याची भाजी आणि सगळीकडे ना नागपंचमीला पातोळे बनवले जातात। सो हा चून आहे आणि ही पंगेऱ्याची पानं ज्यात पातोळे बनवणार आणि ही हळदीची पानं। सो कोकणात ना पारंपरिक पद्धतीत घरोघरी नागपंचमीच्या दिवशी नागोबा रंगवले जायचे, म्हणजे भिंतीवर नागोबा काढायचे। तर अजूनही काय काय जणांनी टाईल्स लावलेत, पण आम्ही अजूनही नागोबा रंगवतो। तर चला तुम्हाला दाखवते। सो इथे नवरोबा आमचे नागोबा रंगवत आहेत छान असा, आणि ना त्या वाटीत त्याने काय काढलंय, लाहे आणि दूध आणि हे त्याचं गवत आहे। बाबासोबत प्रिशा पण नागोबा रंगवायचा प्रयत्न करत होती। सगळं झाल्यानंतर नागोबाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं। प्रिशासोबत बोलायला खेळायला रोज एक काऊ येतो, जो आजही आलेला